आज आपला टॉपिक आहे विंडोज 10। आपण बघितलं की आपल्या MSCITच्या सिलेबस मध्ये विंडोज, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, ऍक्सेस, आउटलुक हे सगळे टॉपिक आता हा विंडोज पासून आपण सुरुवात करणार आहे प्रॅक्टिकली। काय आहे विंडोज याच्याबद्दलची माहिती आपण आज बघणार आहे आणि ते कसं ऑपरेट करतं, कसं काम करतं त्याबद्दलची माहिती आपण आजच्या भागामध्ये बघणार। तर बघा, विंडोज मध्ये आज आपण काय काय शिकणार आहे। विंडो म्हणजे काय, विंडोज सुरू झाल्यावर स्क्रीनवर काय काय दिसते, विंडोजचा टास्क बार कुठे असतो, टास्क बार कशाला म्हणतात, डेस्कटॉप कशाला म्हणतात, विंडोजला विंडोज असे नाव का पडले, का दिले गेले, ओपन असलेल्या प्रोग्रामच्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहे, कॉम्प्युटर बंद करण्याच्या पद्धती, कॉम्प्युटर सुरू करण्याच्या पद्धती, टायटल बार, स्टेटस बार आणि माऊस पॉइंटर याबद्दलची माहिती आपल्याला बघायची। आता तुम्ही काम करताय, कॉम्प्युटरवर वापरताय, माऊस वापरताय, पण माऊसचे शेप बदलतात, तुम्ही बघितले, कधी ऑब्झर्व केले का? बरोबर, त्या शेपला काय म्हणतात, त्याचा अर्थ काय असतो हे आपल्याला बघायचं। मग काय होतं, तो शेप बदलल्यानंतर चुकीच्या ठिकाणी क्लिक झालं तर चुकीची काहीतरी प्रोग्राम सुरू होतो किंवा चुकीची गोष्ट होते, तसं व्हायला नको। कोणत्या भागांना काय म्हणतात याची माहिती आपण आजच्या भागामध्ये इथं प्रॅक्टिकली बघा। कॉम्प्युटर सुरू करायचा आहे, आपण लॅपटॉपवरचं एक बटन सुरू करतोय, बरोबर, सुरू केल्याबरोबर अशा पद्धतीने विंडोज सुरू होण्याची प्रक्रिया सुरू होते। विंडोज तुमच्या समोर सुरू होतोय आणि विंडोज सुरू झाल्यानंतर एक लॉग इन स्क्रीन तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असतो। या पद्धतीने डायरेक्ट त्याचा वॉलपेपर आपल्याला दिसतो, एक चित्र, आणि काहीतरी की प्रेस केली किंवा माऊसने क्लिक केलं का लॉग इन स्क्रीन येतो, तिथं तुम्हाला पासवर्ड घालायचा आणि पासवर्ड घालून तुम्ही त्या विंडोज मध्ये काय होऊ शकतात, लॉग इन होऊ शकतात। बघा, मी इथं एंटर दिला, जसे एंटर दिला तसा तुमच्या समोर एक डेस्कटॉप इथं आले, बरोबर। आता काय होतं, बरेच जण ऑलरेडी कॉम्प्युटर सुरू असतो तेव्हा आलेले असतात, पुढचे कॅन्डिडेट येणार असतात, त्याच्यामुळे सुरू कसा करायचा ही प्रोसेस अजून तुम्ही बघितलेली नसेल, मी एक छोटीशी प्रोसेस तुम्हाला दाखवली। बाकी जे डेस्कटॉप कॉम्प्युटर असतात त्याच्यावर बटन प्रेस करायचं आणि सुरू करायचं। आता कॉम्प्युटर सुरू करायचा कसा, लॅपटॉप सुरू कसा करायचा हे आपण मागच्या भागात तसं आपण बघितलेलं आहे, मागच्या काही भागांमध्ये, ठीक आहे। बघ, आता आपल्याला पुढे बघायचंय ते म्हणजे विंडोज स्क्रीनवर काय काय दिसतं, कशाला काय म्हणतात याची पण आपल्याला माहिती आपल्याकडे पाहिजे। टास्क बार कशाला म्हणतात, आयकॉन कशाला म्हणतात, डेस्कटॉप किंवा वॉलपेपर कशाला म्हणतात। बस, हा तुमचा स्क्रीन आहे, येतो का नाही असा स्क्रीन, तुम्ही लॉग इन केल्यानंतर लॉग इन आणि पासवर्ड टाकला का तुमचा स्क्रीन तुमच्या समोर येतो। बघा, याच्यामध्ये खाली बघा हायलाइट झालं, बघा हा जो खालची आडवी पट्टी असते या पट्टीला टास्क बार असं म्हणतात। काय म्हणतात, टास्क बार। जे काही काम तुम्ही सुरू कराल ते काम या ठिकाणी आपल्याला दिसत असतं, म्हणून त्याचं नाव टास्क बार। येतंय लक्षात, खालची जी आडवी पट्टी त्याच्यावर स्टार्ट बटन, ते बाकीच्या गोष्टी आपल्याला बघायच्या। त्याच्यानंतर बघा, हे छोटे छोटे जे चित्र तुम्हाला दिसत आहे इथं, जसं की वर्ड पॅड, मी एकाला हायलाइट केलं इथं, वर्ड पॅड, तर हे जे आहे याला आपण आयकॉन असं म्हणतो। काय म्हणतो, आयकॉन। याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रोग्रामचे शॉर्टकट स्टोअर केलेले असतात, वेगवेगळ्या प्रोग्रामचे शॉर्टकट स्टोअर केलेले असतात। त्या शॉर्टकट जो स्टोअर केलेला आहे, ज्या प्रोग्रामचा शॉर्टकट तिथं स्टोअर आहे त्या आयकॉन मध्ये, त्याला जर ओपन करायचं असेल तर ह्या आयकॉनला आपल्याला डबल क्लिक करावं लागतं। काय करावं लागतं, डबल क्लिक, लक्षात घ्या, आयकॉन। किंवा तुम्ही राईट क्लिक करून ओपन पण करू शकतात, माऊस वापरण्याच्या पद्धती आपण बघितल्या, त्याच्यामध्ये राईट क्लिक करून ओपन कमांड आहे, त्याच्याने सुद्धा तुम्हाला ओपन करता येईल। अजून डेस्कटॉप किंवा वॉलपेपर, कुठे डेस्कटॉप दाखवला बघा, मागचं हे जे चित्र असतं हे चित्राला डेस्कटॉप। तुम्ही वेगवेगळ्या कॉम्प्युटरवर बसतात, वेगवेगळ्या कॉम्प्युटरवर बसल्यानंतर तिथे वेगवेगळं चित्र असतं, आहे का नाही, सारखं आहे का सगळीकडं, नाही। वॉलपेपर त्यालाच डेस्कटॉपलाच काय, डेस्कटॉपवर जो चित्र लावलेला आहे त्याला वॉलपेपर असं म्हटलं जातं। हा टेबल आहे, हा टेबल जर तुम्ही एखाद्या तुमच्या शाळेच्या किंवा
कॉलेजच्या प्रोग्रामला गेला तर स्टेज असतं, स्टेजवर टेबल असतात का नाही, असं ठेवलेला असतो का टेबल? सांगा बरं, काय केलेलं असतं त्याला? कव्हर केलेलं असतं त्याला, काहीतरी छानपैकी गालीचा टाकलेला असतो का नाही? मग त्याला सजवल्या जातं. तसंच आपल्या कॉम्प्युटरच्या ह्या डेस्कटॉपला ह्या वॉलपेपरने आपण काय करतो, सजवतो. हा वॉलपेपर आपल्याला हवा तसा बदलता पण येतो, वेगवेगळे वॉलपेपर आपल्याला तिथं सेट करता येतात. त्याच्यामुळेच प्रत्येक कॉम्प्युटर वेगवेगळा वॉलपेपर आहे, लक्षात घ्या. समजलं? मग कशाला काय म्हणतात? ह्या गोष्टी, टेक्निकली गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे, म्हणून आपण ह्या सगळ्या बघतोय. बघा, हा जो टास्क बार आहे खाली, याच्यावर काय असतं? सगळं टास्क, काम या टास्क बारवर आपल्याला दिसत असतात. त्याच्यानंतर आहे इथं स्टार्ट बटन. कोणताही प्रोग्राम सुरू करायचा असेल तर या स्टार्ट बटन मधून आपण ओपन करतो. केले असतील तुम्ही प्रोग्राम सुरू, डेस्कटॉपवर आयकॉन दिसत नाहीये, मग अशा वेळेस आपल्याला स्टार्ट मेनू मध्ये जावं लागतं. स्टार्ट वर क्लिक केल्यानंतर एक मेनू तुमच्या समोर ओपन होतो आणि त्यामध्ये जेवढे प्रोग्राम तुमच्या कॉम्प्युटरमध्ये आहे त्या प्रोग्रामची सगळी यादी तिथे दिलेली असते. आता या डेस्कटॉपवर सगळे नाही, हे लक्षात घ्या. डेस्कटॉपवर लिमिटेड असतात. लिमिटेड कोणते? जे गरजेचे आहे, महत्वाचे आहेत, तेच शॉर्टकट आपण डेस्कटॉपवर घेतलेले असतात. सगळ्या प्रोग्रामचे जर आयकॉन शॉर्टकटवर घेतले तर तो पूर्ण डेस्कटॉप भरून जाईल आणि आपण गोंधळून जाऊ. त्याच्यामुळे तिथं कोणते घेतले जातात? महत्वाचे बघतो. बघा, तर मग एखादा प्रोग्राम सुरू कसा करायचा ते आपण बघणार आहे. बघा, इथं पेंटचा शॉर्टकट आहे, वर्ड पॅडचा आहे ना. इथं डबल क्लिक केलं तर तो ओपन होणार आहे, डबल क्लिकने ओपन होतो, पण स्टार्ट मेनू मधून कसा ओपन करायचा ते बघणार. बघा, मी स्टार्ट वर क्लिक करतो. स्टार्ट वर क्लिक केल्यावर बघा हा मेनू येतो. या मेनू मध्ये तुम्हाला खाली असं स्क्रोल बारने खाली जाता येतं, किंवा राईट साईडला एक स्क्रोल बॉक्स असतो, त्याला पकडून सुद्धा तुम्ही जाऊ शकतात खाली. बघा, या पद्धतीने आपण खाली जातोय. भरपूर प्रोग्राम्स यामध्ये स्टोअर आहेत. ह्याच्यामध्ये वरती बघा, इथं हे फोल्डर आहे बघा, विंडोज ऍक्सेसरीज म्हणून. ह्या विंडोज ऍक्सेसरीज मध्ये विंडोजचे बाय डिफॉल्ट जे काही प्रोग्राम्स आहे, विंडोज लोड झालं की ऑटोमॅटिकली येतात असे प्रोग्राम्स या फोल्डर मध्ये सेव्ह आहेत. बघा, वेगवेगळे फोल्डर पण तिथं दिलेले, त्या फोल्डरला क्लिक केलं का त्यात असणारे मल्टिपल प्रोग्राम्स पण आपल्याला तिथं काय होतील? दिसतील. येते लक्षात? मग मेनू समजला कसा जायचं खाली त्या मेनूला स्क्रोल करून. खूप प्रॉब्लेम काय होतो लक्षात घ्या, एवढ्या याच्यातून एखादा प्रोग्राम शोधायचं म्हणजे खूप दिव्य असतं. तुम्हाला पटकन सुरुवातच आहे तुमची, त्याच्यामुळे तुम्हाला पटकन सापडणार नाही, तुम्हाला माहित नाहीये नक्की कुठे आहे. मी तुम्हाला म्हटलं वर्ड पॅड सुरू करा, का वर्ड पॅड शोधणं सोपं नाही ना. त्यापेक्षा डेस्कटॉपवर असेल तर पटकन सापडेल. मग आपल्याला सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत, दोन्ही तिन्ही पद्धतीने प्रोग्राम ओपन कसे करायचे ते बघायचे. मग हाऊ टू स्टार्ट प्रोग्राम, स्टार्ट मेनू मधून कसा सुरू करणार? बघा, स्टार्ट मेनू मधून प्रोग्राम कसा सुरू करायचा ते बघणार. डेस्कटॉप मधून कसा करायचा आणि आणखी काही मेथड आहे का ते पण आपण बघणार. मग स्टार्ट मेनू मधून आपण सुरू करतोय. मग याच्यात आपण एवढे प्रोग्राम सुरू करणार, पेंट, वर्ड पॅड, कॅल्क्युलेटर आणि विंडोजच्या मल्टीटास्किंग बद्दलची माहिती आपण बघणार आहे. करू सुरू. बघा, मी स्टार्ट करतो आता. स्टार्ट प्रोग्राम मेनू मधून मी पहिला प्रोग्राम सुरू करतो. आता विंडोजचे प्रोग्राम ऍक्सेसरी ग्रुप मध्ये मी खाली जातोय आणि ऍक्सेसरी फोल्डर शोधतोय. फोल्डर लक्षात येते तुमच्या? बघा, अशी पेटी सारखा आकार आहे बघा, विंडोज ऍक्सेसरीज आहे. इथं मी क्लिक केलं. याचं क्लिक केल्यानंतर विंडोजचे बाय डिफॉल्ट प्रोग्राम्स इथं दिलेले बघा, या स्क्रोल बॉक्सला मी पकडतोय. एवढे प्रोग्राम आहे याच्यामध्ये. नोटपॅड, पेंट, त्याच्यानंतर मग इथं खाली वर्ड पॅड, हे नेहमी लागणारे प्रोग्राम आपल्याला लागत असतात कायमच. मग यातला आपण एक प्रोग्राम सुरू करू, पेंट. त्याच्यावर मी क्लिक केलं की तो प्रोग्राम काय झाला? सुरू झाला. मेनू मधून ज्यावेळेस प्रोग्राम ओपन करायचा त्यावेळेस त्याच्यावर फक्त क्लिक करायचं, डबल क्लिक नाही. बरेच जण डबल क्लिक करतात. आता पुन्हा दुसरा प्रोग्राम मी ओपन करतो. पुन्हा दुसरा प्रोग्राम कुठे? विंडोज ऍक्सेसरीज मध्येच मी गेलो. त्याच्यामध्ये जाऊन आपण नोटपॅड हा प्रोग्राम सुरू करू. क्लिक केलं तर बघा, नोटपॅड ओपन झालं ओपन. पुन्हा एक प्रोग्राम सुरू करतो, पुन्हा वर्ड पॅड सुरू करतो, पुन्हा ऍक्सेसरीज मध्ये जातो, विंडोज ऍक्सेसरीज. बघा, वरती विंडोज ऍक्सेसरीज क्लिक केलं. याच्यामधला वर्ड पॅड बघा, शेवटचा प्रोग्राम, याला मी क्लिक करतो, झाला ओपन. तिन्ही प्रोग्राम माझ्या समोर आहेत, ओपन आहेत. बरोबर, लक्षात घ्या. आणखी एक कॅल्क्युलेटर बघा, इथंचे कॅल्क्युलेटर.
कॅल्क्युलेटर ओपन करायचंय, खाली कॅलेंडर होतं, इथं कॅल्क्युलेटर आलं. कॅल्क्युलेटर, या कॅल्क्युलेटरला मी थोडंसं छोटं करतो, खूप मोठं झालं, या बटनाने मी छोटं करू शकतो. क्लिक केलं मी. विंडोज ही मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टीम आहे, एका वेळेस अनेक काम करते. बघा इकडे कॅल्क्युलेटर ओपन आहे, मला कॅल्क्युलेशन करायचंय 987 गुणिले 56. तुम्हाला डायरेक्ट येणार आहे का हे उत्तर? नाही, मला कॅल्क्युलेटरचा उपयोग करावा लागेल. मग मी कॅल्क्युलेटरकडे गेलो, इथं 987 गुणिले 56 असं मी केलं, इक्वल टू च्या साईनला मी क्लिक केलं. बघा 55,272, मी इकडे 55,272 घेणार. म्हणजे ऍट ए टाइम 2 प्रोग्राम मध्ये मी काम केलं का नाही? 2 प्रोग्राम मध्ये. म्हणून विंडोज ही मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टीम आहे, एका वेळेस अनेक कामं ती करू शकते. मी आता हे कॅल्क्युलेटर क्लोज करतोय, बरोबर. प्लस ही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ही ग्राफिकल युजर इंटरफेस वापरलेला आहे याच्यामध्ये. ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजे काय? तर चित्राच्या स्वरूपात आपल्याला इथं आयकॉन दिले, प्रत्येक प्रोग्रामला एक चित्र आहेत, ते इथं दाखवलेलं असतं. म्हणजे आपल्याला पटकन समजतं की ही फाईल कोणाची, हा प्रोग्राम कोणाचा. बघा इथं एक रिसायकल बिन दाखवलं, इथं एक्सेलचं वेगवेगळ्या फाईल दाखवलेल्या आहेत, आहे ना. मग मी एक प्रोग्राम खाली जे ओपन आहेत ते मिनिमाइज केले, ते खाली ठेवलेले होते. आता इथे मी वर्ड पॅड ओपन केला, इथं बघा या ज्या कमांड स्टोअर केलेल्या या वर्ड पॅड मध्ये, या आपण चित्राच्या स्वरूपात आहे का. बोल्डला बी, इटॅलिकला आय दाखवलेला आहेत. अशा पद्धतीने या सगळ्या प्रोग्राम झालं, त्याचे शॉर्टकट झालं, हे एका चित्राच्या स्वरूपात ग्राफिकल युजर इंटरफेस या ऑपरेटिंग सिस्टीमला वापरलेला आहे. ही एक विंडोज ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ही युजर आणि प्रोग्राम याच्यामधला दुवा आहेत. ऑपरेटिंग सिस्टीम जर तुमच्या कॉम्प्युटर नसेल तर तुम्ही कोणतंही काम करू शकणार नाही, हे लक्षात घ्या. जेव्हाही तुम्ही कॉम्प्युटर सुरू करतात तर ती ऑपरेटिंग सिस्टीम पहिले सुरू होते. तुम्ही स्टार्टचं म्हणजे बटन दाबलं, ऑन केलं कॉम्प्युटर का, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम तुमच्या समोर आलेली असते, त्याला लॉग इन होतात आणि लॉग इन होऊन मग बाकीचे कामं तिथं करत असतात. मग विंडोज काय आहे? एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. दुसरं ती ग्राफिकल युजर ऑपरेटिंग सिस्टीम आहे, म्हणजे ग्राफिकचा वापर केला आहे. तिसरं ती मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टीम आहे. काय आहे? मल्टीटास्किंग, एका वेळेस अनेक कामं. मी जसं तुम्हाला दाखवलं त्या एका प्रोग्राम मध्ये मला गुणाकार करायचा होता, मला पटकन गुणाकार करणं शक्य होतं का? तुम्हाला तरी शक्य होतं का? नाही. मग मी काय वापरला? कॅल्क्युलेटर, बरोबर. कॅल्क्युलेटर फॅसिलिटी कुठे आहे? तिथंच आहे, विंडोज मध्येच आहे. ओपन केलं मी, तिथं ते गुणाकार केला आणि आलेलं उत्तर तिथं मी काय केलं? टाईप करून दिलं. येते लक्षात? मग मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टीम आहे ही. ठीक आहे. हे प्रश्न मी जे बोलतोय ते प्रश्न तिथे येणार आहे, तुम्हाला विचारलं जाईल विंडोज काय आहे, कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे, मल्टीटास्किंग आहे, ग्राफिकल युजर इंटरफेस आहे. ग्राफिकल युजर इंटरफेस, मल्टीटास्किंग याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहे तुम्हाला टेस्ट मध्ये, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, समजलं? मग विंडोज जाऊ पुढे. आता आपल्याला बघायचंय की आपण स्टार्ट मेनू मधून तर प्रोग्राम सुरू केला, किती अवघड गेला, तुम्हाला शोधणं शक्य आहे का? बर, शोधायला लागलं तर तेवढा आपला वेळ जातोय ना हो. तुम्हाला सापडेल पण काय अडचण नाही. आता मी तुम्हाला शिकवलं म्हटलं तुम्ही शोधाल, ऍक्सेसरीज ग्रुप मध्ये तुम्हाला माहिती आहे, पण त्याला टाइम लागतो. आणखी काही शॉर्टकट आता डेस्कटॉपवर आहे, पण एक लक्षात घ्या, तुम्ही जर कॉम्प्युटर, तुम्ही ज्या कॉम्प्युटर बसतात तिथे जर बघितलं, ते पेंट झालं, वर्ड पॅड झालं, नोटपॅड यांचे शॉर्टकट तिथं नाहीये, याच्यावर आहे. मी तुमच्या माहितीसाठी, शिकवण्यासाठी मी इथं काढून ठेवले, पण तुमच्या जिथं बसतात तिथं तुमचे हे शॉर्टकट नाहीये. शॉर्टकट नसल्यावर तुम्ही काय कराल? शेवटी स्टार्ट मेनूचाच उपयोग करावा लागेल का नाही? पण अजून एक मेथड आहे, जो सर्च प्रोग्राम बॉक्स म्हणून, हे बघा इथं दिलेलं आहे, याच्यामधून तुम्ही प्रोग्राम सुरू करू शकतात. हा बघा इथं, याच्यात क्लिक करायचं आणि क्लिक करून त्या प्रोग्रामचे 2 ते 3 अक्षर टाईप करायचे पहिले, तो प्रोग्राम तिथे येऊन जातो. बघायचं, बघा आपण पेंट, कॅल्क्युलेटर आणि नोटपॅड एवढं ओपन करून बघूया. सर्च मेनू जायचं, बघ हाऊ टू स्टार्ट पेंट, बघा मी तिथं क्लिक करतो आता सर्च बॉक्सला आणि पेंट प्रोग्रामचे पहिले 3 अक्षर टाईप करतो, PAI. केला क्लिक, करू टाईप,
PAI बघा, आलं का वरती पेंट दिसतंय का? मेनू मध्ये एक नंबरला पेंट क्लिक केलं, पेंट सुरू झालं, बरोबर आहे. क्लोज केलं, परत दुसरा कॅल्क्युलेटर ओपन करायचंय, मग मी इथं CAL एवढं टाईप केलं, बघा वरती कॅल्क्युलेटर आलं. आलं, चला तो पण मी क्लोज करतो. आता तिसरा सुरू करतो मी, नोटपॅड. इथं NOT एवढं 3 अक्षर सुरू करतो. आता इथं वर्ड पॅड टाईप केलं मी, बघा वर्ड पॅड टाईप केलं, वर्ड येत आहे तिथं, पण वर्ड पॅड नाही पाहिजे ते मला नोटपॅड पाहिजे, मग मी खोडतो. NOT एवढं टाईप केलं, बघा नोटपॅड आलं. समजलं? मग कोणताही प्रोग्राम सुरू करायचा असेल तर तुम्ही स्टार्ट मेनू मधून तर करू शकतात. आयकॉनला लिमिटेशन आहे, लक्षात घ्या. सगळे आयकॉन डेस्कटॉपवर असतीलच असं नाही, त्याच्यामुळे आपल्याला स्टार्ट मेनूचाच उपयोग करावा लागतो प्रोग्राम सुरू करायला. पण विंडोज 10 मध्ये ही एक छान फॅसिलिटी दिली आहे, सर्च बॉक्स. त्याच्यामध्ये तुम्ही 2-3 अक्षर त्या प्रोग्रामचे टाईप केले की तो प्रोग्राम एक नंबरला दिसायला सुरुवात होते आणि पटकन ओपन करता येतो का नाही पटकन? मग बघितलं ना आता तुम्ही, कराल मग. आता इथून पुढे आपल्याला वर्ड पॅड, नोटपॅड हे करायचंय, टायपिंग करायचंय. याच्यामध्ये जाऊ, पुढे जाऊ आता आपण. बघ, आणखी एक क्विक लॉन्च बार म्हणून एक ऑप्शन असतो इथं टास्क बार. खूप अति महत्वाचे जर प्रोग्राम असतील ना, ते इथं पण ठेवले जातात. बघा इथं काय, गुगल क्रोम कायम लागतं तुम्हाला, कायम. आता तर क्रोम ओपन केल्याशिवाय पर्यायच नाही तुमचा, आहे का नाही? मोबाईल मध्ये पण क्रोम आहे. नंतर मग इथं फोल्डर आहे, नंतर मग इथं ब्रीफ केसचा चिन्ह आहेत, इथं हे ईमेल साठी आहेत, इथं नोटपॅड आहेत. नोटपॅड हे ओपन आहे ऑलरेडी. म्हणजे महत्वाचे जे प्रोग्राम आहे, तुम्हाला लागणारे महत्वाचे प्रोग्राम तुम्ही तिथं पिंग करून ठेवू शकता. काय करायचं? स्टार्ट मेनूवर जायचं, राईट क्लिक करायचं, पिन टू टास्कबार किंवा पिन टू डेस्कटॉप असं म्हटलं तर तो जो प्रोग्राम आहे तो त्या टास्कबारवर किंवा डेस्कटॉपवर चालल्या जाईल. ठीक आहे, मग इथून सुद्धा तुम्हाला प्रोग्राम सुरू करता येईल. पण प्रोग्राम बघा, या क्विक लॉन्च बार किंवा डेस्कटॉप याच्यावर लिमिटेशन, इथं सगळे प्रोग्राम राहणार नाही. तुम्ही जे सेट कराल तेच राहतील. पण स्टार्ट मेनू आणि सर्च बॉक्स मध्ये तुम्ही सगळे प्रोग्राम सुरू करू शकता, हे लक्षात ठेवा. आणखीन या टास्कबारवर काय आहे? नोटिफिकेशन एरिया. त्या ठिकाणी तुम्हाला नोटिफिकेशन दाखवत असतो. बघा, तापमान किती आजचं? 33°C. बाहेर तापमान काय आहे त्या हिशोबाने तुम्ही म्हणाल मग कुठलं घेतो? तो तुमचा एरिया तो शोधतो आणि त्या एरियानुसार तिथं काय तापमान आहे ते तापमान तुम्हाला तिथं दाखवत असतो. त्याच्यानंतर मग एक व्हिडिओचा आयकॉन दाखवलेला आहे, माईकचा आयकॉन दाखवलेला आहे, एक पुढे स्पीकरचा आयकॉन आहे, लॅनचा आयकॉन आहे, नेटवर्कचा आयकॉन आहे आणि लँग्वेजचा आयकॉन आहे. म्हणजे हे सगळे नोटिफिकेशन, लँग्वेज कोणती तुमची सिलेक्ट आहे, नेटवर्क चालू आहे का नाही, माईक तुमचा स्पीकर चालू आहे का नाही, हे मायक्रोफोन चालू आहे का नाही, हे सगळे नोटिफिकेशन इथं दाखवतो. हा हे झाला नोटिफिकेशन एरिया. त्याच्यानंतर पुढे आहे डेट अँड टाइम. करंट डेट आणि करंट टाइम दिसत असते इथं. बऱ्याच वेळेस कधी कधी काय होतं तर ही डेट आणि टाइम ही कॉम्प्युटरला कशी सेट केलेली त्या पद्धतीने पण कधी कधी MMDT YY मध्ये पण दिसते. आता टाइम बघा काय दिसतोय, 17:22 म्हणजे 24 आवर्स मध्ये दिसतोय, 24 आवर्स मध्ये. आपल्याला तसं ऐकायची सवय नाहीये, आपण काय म्हणतो 5 वाजले. आता कॉम्प्युटर हे 5:22 झाले हे दाखवतोय, 17 म्हणजे. येते लक्षात? हा, त्याचं सेटिंग पण आपल्याला करता येतं की आपल्याला आपल्या पद्धतीने पाहिजे असेल ते पण तो दाखवतो. आपण डेट अँड टाइम इथं तुम्ही सर्च बॉक्स मध्ये डेट अँड टाइम सेटिंग म्हटलं, डेट एवढं टाईप करायचं सर्च बॉक्स मध्ये, तो लगेच दाखवतो डेट अँड टाइम सेटिंग. तिथं गेलं का त्या सेटिंग मधून तुम्ही डेट टाइम याची सेटिंग तुम्ही काय करू शकता, तुमच्या पद्धतीने करून घेऊ शकतात. तर असा हा टास्कबार वर काय काय असतं हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. डिस्प्ले डेट, कॅलेंडर. बरं, आता या डेट वर जर मी क्लिक केलं तर तो आपल्याला काय दाखवेल तर कॅलेंडर दाखवेल. बघ
बघा मी आता इथे जातोय, डेटवर क्लिक करतो, कॅलेंडर दाखव. मग ह्या कॅलेंडर मध्ये मला काही माझे शेड्यूल्स असतील ते शेड्यूल करून ठेवता येऊ शकतात. समजा 25 तारखेला मला मीटिंग आहे MSCIT ची, मग मी तिथं 25 ला क्लिक केलं, त्याच्या सब्जेक्ट मध्ये MSCIT मीटिंग म्हटलं आणि किती वाजता आहे ती टाइम टाकला, 12 PM ते 13 PM आणि कोणत्या लोकेशनला, नाशिक, सेव्ह केलं. बघ सेव्ह झालं. आता इथं आलं बघा लिस्ट मध्ये. आता मी 25 तारखेवर क्लिक केलेले तेव्हा मला दिसते, मी पुन्हा बाजूला झालो, येते लक्षात. म्हणजे मला त्या ठिकाणी शेड्यूल पण माझे सेट करून ठेवता येऊ शकतं डेट मध्ये. ठीक आहे, पुढे जातोय आता मी. आता विंडोजला विंडोज असे नाव का पडले हे आपल्याला शोधायचं. विंडोज का म्हणतात विंडोज त्याला, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी आपण वेगवेगळे प्रोग्राम ओपन करतो का नाही. हे प्रोग्राम ओपन होताना तो एका विशिष्ट विंडो मध्ये ओपन होतो. उदाहरणार्थ बघ, वर्ड पॅड ओपन केला बघ, त्याला तो एका विंडो मध्ये ओपन झाला का नाही, विंडो मध्ये ओपन आली का नाही विंडो. अजून एखादा प्रोग्राम मी ओपन करतो, ऍक्सेसरीज मध्ये गेलो, पेंट ओपन केलं, बघा झाला पेंट ओपन. तो पण कशात आला, एका विंडो मध्ये. आणि या विंडोचे प्रॉपर्टीज ठरलेले आहे, त्याचे भाग ठरलेले, डिझाईन ठरलेले, बरोबर. तर मग त्या विंडोजला काय कोणकोणते भाग असतात, काय असतात हे आपण बघणार आहे. पण बघू, हे बघा या विंडोज तुमच्या समोर आहे, 2 विंडोज ओपन आहे. काही वेगळं वाटतंय का, फक्त ऍप्लिकेशन वेगळं आहे, पण मग विंडोची डिझाईन सेम आहे. त्याला इकडं कोपऱ्यामध्ये बघा, इथं इथं हे बटन सारखे आहे, इकडं बटन सारखे आहे, इथं हे मेनू सारखे आहेत, इथं टायटल बार आहेत, हे सगळं सेम आहे. काही वेगळं आहे का. म्हणजे कोणताही प्रोग्राम सुरू झाला का तो एका स्पेसिफिक विंडो मध्ये दिसतो, म्हणून त्याला एक विंडोज हे नाव पडलेलं आहे. आणि त्या विंडोला जे काही बटन्स दिलेले ते सारखेच दिलेले सगळे, ते काही बदल नाहीये. प्रोग्राम बंद करायचा आहे, सगळा प्रोग्राम बंद करायला एकच प्रोसिजर आहे, या पुलीच्या चिन्हावर क्लिक करायचं. बघा मग हे जे वेगवेगळे भाग आहे ते आपण एक एक बघू. टायटल बार, याला आहे टायटल बार, खालच्याला पण आहे. ह्या टायटल बारवर आपल्या डाव्या साईडला क्विक ऍक्सेस टूल बार मध्ये त्या जो प्रोग्राम ओपन झाला त्या प्रोग्रामचं नाव, त्याचे फाईलचं नाव. राईट साईडला कंट्रोल बटन, मिनिमाइज, मॅक्झिमाइज, क्लोज असे 4 कंट्रोल बटन आपल्याला दिसत असतात. बघा इथे या साईडला लोगो दिसतो, प्रोग्रामचा लोगो दिसतो आहे ना. इथं क्विक ऍक्सेस टूल बार असतो. क्विक ऍक्सेस टूल बार म्हणजे ज्या अति महत्वाच्या कमांड आहेत त्या या क्विक ऍक्सेस टूल बार मध्ये असतात, बरोबर. हा फाईलचं नाव आणि प्रोग्रामचं नाव आपल्याला या दिसत असतं या टायटल बारवर. प्रत्येक प्रोग्रामला टायटल बार असतो आणि प्रत्येक प्रोग्रामला हे जे ठरलेले भाग आहे या ह्याचे राईट साईडला तुमचे 4 कंट्रोल बटन तुम्हाला दिसतात. 4 कंट्रोल बटन, किती, 4. मिनिमाइज, मॅक्झिमाइज, रिस्टोर, डाऊन आणि क्लोज, एवढे 4 कंट्रोल बटन तुम्हाला दिसत असतात. दिसताय ना 4, दिसताय. तिलाच दिसले खरे, तुम्हाला सगळ्यांना 4च दिसले, ती सांगते 3 दिसताय, बरोबर आहे का. किती दिसताय, तिथं नसेल दिसत तर खाली बघा, इथं बघा ना, किती आहे, 4 आहे का बघा, 1 2 3 4 आहे का. कन्फ्यूज, 3च दिसताय, ती म्हणते ते बरोबर आहे, पण मी तुम्हाला 4 सांगतोय. का 4 सांगतोय, बघायचंय आपल्याला. 4 आहे तिथं, मी दाखवेल तुम्हाला 4. ठीक आहे, चला मग कंट्रोल बटन कसे काम करतात ते आपल्याला बघायचं. मी 4 सांगितले, दिसताय किती, 3. मग ते कसे काम करतात ते बघू. मग 4 आहे का 3 आहे हे समजेल ना आपल्याला. ठीक, बघ पहिला आहे मिनिमाइज. तिथं थांबलं ना का त्याचं नाव येतं बघा, थोडं टूल टिप, याला काय म्हणतात टूल टिप. त्याच्यावर क्लिक केलं का तो प्रोग्राम काय होतो, बरेच जण म्हणतात बंद होतो, बंद होत नाही, मिनिमाइज होतो. टास्क बार वर जातो बघा, मिनिमाइज गेला टास्क बार वर, बघा खाली गेलेला आहे, इथं बघा, इथं ओपन आहे का, इथं पेंट आहे ओपन.
येते लक्षात. परत त्याच्यावर क्लिक केलं का तो ओपन होतो. बघा, म्हणजे काम चालू असताना तुम्ही काही टायपिंग केलं त्याला मिनिमम मध्ये आहे बटन मॅक्झिमाइज. बघा मी क्लिक केलं, झालं का मोठं. मधलं बटन कोणतं आहे? मॅक्झिमाइज. पूर्ण स्क्रीन एवढी विंडो होती. आता त्याच ठिकाणी मी जातो, तिथं आलं रिस्टोर डाऊन. आलं का रिस्टोर डाऊन? तिथंच मॅक्झिमाइज होतं का नाही? बघा रिस्टोर झालं, पुन्हा त्याच्या पूर्वस्थितीत आणलं विंडोजला मी क्लिक केल्यावर आहे. आणि शेवटी आहे क्लोज बटन. याने काय होतं, तो प्रोग्राम कायमस्वरूपी बंद होतो. बघा मी पेंट ओपन केला, पेंटला बघा मॅक्झिमाइज करतो, केला मॅक्झिमाइज. आता परत त्याला रिस्टोर डाऊन करतो किंवा डायरेक्ट क्लोज करतो, झाला बंद. आता किती वाटले तुम्हाला बटन तिथं? किती बटन होते? होते ना 4. म्हणजे एक जे बटन होतं ते आपल्याला दिसत नव्हतं, ते तुमच्या विंडोची पोझिशन कशी आहे त्यानुसार ते दिसत. ज्यावेळेस त्याची मीडियम साईज असेल म्हणजे त्यावेळेस तिथं मॅक्झिमाइज हे बटन दिसत. रिस्टोर मध्ये असेल तर ज्यावेळेस ते मॅक्झिमाइज होते, विंडो मोठी होते, त्यावेळेस त्या जागेवर रिस्टोर डाऊन दिसत. म्हणजे एकाच जागेवर 2 बटन. आपल्याला डोळ्यांना दिसताना 3च दिसतात, पण ऍक्च्युअल तिथं 4 बटन आहेत, हे लक्षात घ्या. मिनिमाइज काय काम करतं, तर विंडो फक्त बंद करतं, विंडो बंद करतं त्याचपुरत्या स्वरूपात टास्कबार. तुमचं जे काम चालू आहे ते काम तसंच चालू राहतं. मिनिमाइज केलं का तेवढं टास्कबार. मग मी इतक्यात काय सांगितलं तुम्हाला, विंडोज ही मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टीम आहे, एका वेळेस अनेक कामं करू शकतो. मग मी 2 प्रोग्राम ओपन केले होते ना, वर्डपॅड आणि पेंट. मग मला वाटलं चित्र काढायचे, पटकन चित्र काढलं, थोडा वेळ थांबा, बोर झालं, मिनिमाइज केलं, वर्डपॅड मध्ये गेलो, त्याच्यात टायपिंग केलं, परत त्याला मिनिमाइज केलं, पेंट ओपन केलं. बरोबर, मला पुन्हा पुन्हा त्या आयकॉनवर डबल क्लिक करावं लागत नाही. बरेच जण काय करता माहिती का, मिनिमाइज केलं का झालं बंद, आता परत आयकॉनला डबल क्लिक करता, ओपन करतात. तो वर्डपॅड किंवा पेंट प्रोग्राम 4 वेळेस ओपन असतो तिथं खाली. असं कधीच करायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही मिनिमाइज करतात तो बंद होत नाही, हे लक्षात घ्या. बंद होत नाही, तो फक्त टास्कबारवर त्याचं काम चालू ठेवतो, फक्त तो स्क्रीनवर नसतो. टास्कबारला गेलं आणि क्लिक केलं का तो प्रोग्राम काय होतो, ओपन होतो. ओपन झालेल्या प्रोग्रामच्या विंडोजचा टायटल बार व्यतिरिक्त कोणकोणते भाग असतात हे आपल्याला त्याच्यात बघायचं. आता टायटल बार बघितला, टायटल बारवर काय काय भाग असतात, लोगो असतो, क्विक ऍक्सेस टूल बार असतो, फाईलचं नाव, प्रोग्रामचं नाव असतं, राईट साईडला कंट्रोल बटन असतात, हे आपण इतक्यात बघितलं. या व्यतिरिक्त आणखी काय असतं, फक्त आपण टायटल बारचीच माहिती बघितली ना. बघा आता हा वर्डपॅडचा प्रोग्राम ओपन आहे माझ्यासमोर. या वर्डपॅडच्या प्रोग्राम मध्ये काय काय आहे बघा. तो टायटल बार सोडून खाली जे आहे मेनू बार, बघा हा फाईल मेनू असतो इथं. पहिला जो असतो तो मेनू असतो, नंतरचे जे असतात त्याला टॅब्स असं म्हणतात. काय म्हणतात? टॅब्स. पहिला फाईल मेनू, तो जो मेनू असतो ना त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याच्या ज्या कमांड अशा व्हर्टिकली येतात. कशा येतात? व्हर्टिकली. आणि टॅबच्या कमांड अशा आडव्या येतात. बघा आता होम टॅब सिलेक्ट आहे, तर होम टॅबच्या ज्या कमांड आहे ना, या बघा इथं कमांड या अशा आडव्या आहे. त्याच्याने काही आपण जो टाईप केलेला भाग आहे तो झाकला जात नाही टॅबने. आणि फाईलने काय होतो, मेनूने काय होतो, तो झाकला जातो. ज्यावेळेस फाईल मेनू आपण ओपन करणार ना, तर हा इकडचा भाग पूर्ण झाकला जाईल. लक्षात येतंय? मेनू आणि टॅब याच्यामधला फरक लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल सारखंच दिसतंय, इथं फाईल दिसतंय, इथं होम दिसतंय, इथं व्ह्यू दिसतोय, फरक काय? मग तुम्ही याला का मेनू म्हणतात आणि याला का टॅब म्हणतात? तर टॅब आणि फाईल मधला फरक समज. त्याच्यावर फाईलवर मी जर क्लिक केलं तर हा इथला जो भाग आहे, हा जो टायपिंग केलेला जो भाग आहे, हा झाकला जाईल त्याच्या खाली, त्याच्या वर कमांड येतील. आणि इथं टॅब मध्ये काय होतंय, तर या होमवर क्लिक केलं तर त्याच्या कमांड इथं दिसतंय, मला दिसतंय का? आणि इथं व्ह्यू वर क्लिक केलं तर ह्या कमांड जातील आणि व्ह्यूच्या कमांड येतील. येतंय लक्षात? मग टॅब, मग टॅब का म्हणतात त्याला ते बघा. आता ह्या होम बटनला मी, होम टॅबला मी क्लिक केलेलं आहे. होम टॅबला क्लिक केल्यानंतर या खाली ज्या कमांड आल्या, ज्या भागावर आल्या त्या भागाला रिबन असं म्हटलं. काय म्हटलं आता? रिबन. आपण ते भाग सुद्धा एक्सप्लेन करतोय, तुमच्या लक्षात आलं पाहिजे. रिबन आपण म्हणतो त्याला, ठीक आहे. आणि त्याच्यावर मग त्या याच्याशी रिलेटेड सगळ्या, त्या टॅबशी रिलेटेड सगळ्या कमांड तिथं दिसत असतात.
त्यानंतर हा जो एरिया असतो हा एरिया म्हणजे वर्किंग एरिया. याच्यामध्ये आपण काम करतो, प्रत्यक्ष काम करतो याच्यामध्ये, टायपिंगचं काम. आता वर्ड पॅड आहे, वर्ड पॅड मध्ये काय आहे, वर्ड प्रोसेसर आहे ते एक, आणि त्याच्यामध्ये आपण टायपिंगचं काम करायचं. मग टाईप केलंय बघा मी, आहे ना. अजून काय भाग आहे इकडे बघा, या साईडला व्हर्टिकल स्क्रोल बार, याला काय म्हणतात, व्हर्टिकल स्क्रोल बार, उभा स्क्रोल बार. याने आपल्याला स्क्रीन खाली वर घेता येतो. त्याला पकडून आपण खाली ओढलं का खालची माहिती वर येईल. आता झाकल्या गेली का नाही खालची माहिती, आहे ना, मग ती दिसेल आपल्याला. हा, नंतर अजून एक स्क्रोल बार असतो, त्याला म्हणतात हॉरिझॉन्टल स्क्रोल बार. काय म्हणतात त्याला, हॉरिझॉन्टल. आहे बघा, आडवा आहे तो. आता काही माहिती इकडे कट झाली दिसते, कट झालेली दिसते का तुम्हाला, म्हणजे ती थोडक्यात इकडे, ती काही कट नाही झालेली, स्क्रीनच्या बाहेर आहे, त्यांना स्क्रीन कमी पडतोय. मग तुम्ही या स्क्रोल बारला तिकडे नेऊन ती माहिती बघू शकता. ठीक आहे. बघ अजून काय भाग आहे खाली, याला स्टेटस बार असं म्हणतात. कोणताही प्रोग्राम ओपन असतो त्या प्रोग्रामच्या सगळ्यात खालची जी पट्टी असते तिला काय म्हटलं जातं, स्टेटस बार असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. हा, त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय मेनू बार. आपण काय काय बघितलं, मेनू बार, टॅब्स, हॉरिझॉन्टल स्क्रोल बार, व्हर्टिकल स्क्रोल बार. आता ओपन करून बघू. बघा हा मेनू बार झाकलं गेलं का नाही माहिती, त्याच्यावर मी क्लिक केल्यावर ती माहिती झाकल्या गेली. मी परत क्लिक केलं, डिस्प्ले झाली. आता बघा मी होम, हे टॅब आहे, या टॅबला मी क्लिक करतो. बघा क्लिक केल्यावर व्ह्यू टॅबशी रिलेटेड कमांड्स तिथं आल्या, होम टॅबशी रिलेटेड. आणि खाली जे आहे क्लिपबोर्ड, फॉन्ट, पॅराग्राफ, एडिटिंग, हे त्याचे ग्रुप आहे. त्या टॅबचे वेगवेगळे ग्रुप आहे. बघा व्ह्यू आणि होमला मी क्लिक करून तुम्हाला दाखवतोय त्याच्याशी रिलेटेड कमांड. मग त्याच्यामध्ये खालची माहिती झाकल्या जाते का नाही, खालच्या माहितीवर कोणताही परिणाम होत नाही. हा आला वर्किंग एरिया, आहे ना. वर्किंग एरियामध्ये आपण माहिती टाईप केलेली आहे. इथं हा जो कर्सर ठेवला आपण, तो ब्लिंक करतो, त्याला कर्सर असं म्हणतात. माऊस माझा जसा जसा फिरतोय तसा माझा तो माऊसचा पॉइंटर माझ्या स्क्रीनवर फिरतोय. हा स्क्रोल बार आहे ना, व्हर्टिकल स्क्रोल बार. याला मी पकडलं समजा आणि ओढलं किंवा खाली असं डाऊन केलं, बघ खालची माहिती दिसायला लागली. वरती गेलो, वरती क्लिक केलं त्या आरोवर, वरती त्या बॉक्सला पकडून सुद्धा मी ओढू शकतो. पण ते आरो दिले त्या बघा, राईट साईडच्या बटनला क्लिक केलं, राईट साईडला गेलं. लेफ्टच्या बटन, लेफ्टच्या आरोला क्लिक केलं, लेफ्ट साईडला स्क्रीन हलतोय. हे स्क्रोल बार. हा खाली स्टेटस बार, याच्यावर आपण स्टेटस दिसत असतो. हे मी प्रत्यक्ष तुम्हाला प्रॅक्टिकल करून तिथं दाखवलं की स्क्रीन हलवायचा कसा, स्क्रोल बारचा उपयोग करायचा कसा, हे मी तुम्हाला प्रत्यक्ष तिथं दाखवले. समजलं. मग या विंडोजचे भाग, मी नुसती विंडोज समजून नाही सांगते, त्या विंडोजला कोणकोणते भाग असतात. बरं हे भाग मी का समजून सांगतोय, आता कोणताही प्रोग्राम ओपन करा अशा विंडोमध्ये ओपन होणार आहे, आणि त्याला हे स्क्रोल बार, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, टॅब्स, फाईल मेनू, हे प्रत्येकाला असणार, प्रत्येकाला असणार. हे लक्षात घ्या. आता मी प्रत्येक प्रोग्राम सुरू झाल्यावर हे परत परत तुम्हाला सांगणार आहे का, नाही, ते परत परत सांगितलं जाणार नाही. म्हणून तुम्हाला एकदाच ते व्यवस्थित लक्षात ठेवायचंय, आणि तुम्ही प्रॅक्टिसने ऑटोमॅटिक ते तुमच्या लक्षात राहणारच, तो काय भाग नाही. ठीक, बघा आता मी काय करतो, या वर्ड पॅड मध्ये मला टायपिंग करायचं. काय करायचंय, टायपिंग. मग मला त्यासाठी वर्ड पॅड ओपन करावं लागेल का नाही. बघा वर्ड पॅड ओपन करतोय. आता हे एक बेसिक वर्ड प्रोसेसर आहे, याच्यामध्ये लेटर रायटिंग किंवा रिपोर्ट रायटिंग आपण करतो. मी डबल क्लिक केलं, ओपन केलं. ओपन केल्यानंतर मी आता टायपिंग सुरू केलं. इन्फॉर्मेशन सिस्टीम, आपला जो पहिला टॉपिक आहे त्याचं नाव टाईप केलं, हेडिंग केलं, एंटर दिला. आता त्याच्याबद्दलची माहिती मी टाईप करतोय. बघा जसंही टाईप करत चाललो आहे, वरती हा जो वर्किंग एरिया आहे ना, वरती बघा आडवी पट्टी दिसते, स्केल सारखी दिसते, आहे का नाही. ती काही व्हाईट भाग आहे तिला, आणि काही असा डार्क केलेला भाग. व्हाईट जो भाग आहे तेवढ्याच भागामध्ये आपलं टायपिंग होणार. बघा मी टाईप करत चाललोय पुढे पुढे. जसंही मी माझा व्हाईट भाग संपेल, कारण की हा पॅराग्राफ काही एका लाईनचा नाहीये, जसंही संपेल, बघा इकडे आलं बघा, तसंही तो मी इथे एंटर देणार नाही. तो ऑटोमॅटिकली पुढची लाईन, पुढचा शब्द खाली घेतो. बघा मी इथं टाईप करायला सुरुवात करतो परत, बघा मी फोडून टाकला तो शब्द, मी एंटर दिला नाही, एंटर नाही दिला. इथं जसंही मी टाईप करतो
तसं तो ऑटोमॅटिकली खाली नेतो त्याला. काय करतो ऑटोमॅटिकली. या फॅसिलिटीला वर्ड रॅपिंग असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? वर्ड रॅपिंग. कधीही एंटर कीचा उपयोग लाईन चेंज करण्यासाठी नाही, हे कधीही लक्षात ठेवायचं, कायम लक्षात ठेवायचं. लाईन चेंज करण्यासाठी नाही, पॅराग्राफ चेंज करण्यासाठी. कशासाठी आहे? पॅराग्राफ चेंज करण्यासाठी. बघा मी टाईप करत चाललोय, लक्षात येतंय? पॅराग्राफ तुम्हाला म्हणजे लाईन चेंज करायला तुम्हाला लागतच नाही. या वर्ड प्रोसेसरने लाईन चेंज करण्याची फॅसिलिटी त्याच्यात दिलेली आहे. त्याचा जो एरिया आहे वर्किंग एरिया किंवा मार्जिन एरिया, त्या मार्जिन मध्ये तो तुमच्याकडून टाईप करून घेणार आहे. तो काही पुढे पुढे टाईप करत जाणार नाही ऑटोमॅटिकली, हे लक्षात घ्या. लाईन त्याच्या तो चेंज करणार आहे, तुम्ही पॅराग्राफ चेंज करायचं एंटरने. इथे लक्षात. हा जायचं पुढे. बघा आता आपण हा जो वर्ड पॅड आहे, या वर्ड पॅडचे आपण मेनू जो आहे फाईल मेनू, याच्यामधल्या काही कमांड बघणार आहे. सेव्ह कमांड, न्यू कमांड, ओपन कमांड. आतापर्यंत तुम्ही चित्र काढताय आणि नंतर क्लोज करताय, किंवा काहीतरी काम करताय आणि नंतर क्लोज करताय, तर ते कायम स्वरूपी तिथं स्टोअर राहत नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला स्टोअर कायमस्वरूपी करायचं असेल तर त्याला सेव्ह करावं लागेल. त्याला सेव्ह करणे हा हे म्हणतात, बरोबर? सेव्ह करावं लागेल. मग फाईल सेव्ह कशी करायची? ही फाईल बघा, ज्यावेळेस वर्ड पॅड ओपन असतं त्यावेळेस इथं त्याला ऑटोमॅटिकली त्या फाईलला डॉक्युमेंट असं नाव आलेलं आहे. काय नाव आलंय? डॉक्युमेंट. पण आपण आपलं नाव द्यायचं असतं त्याला. आपण काय माहिती टाईप केली ना, त्या रिलेटेड नाव द्यायचं, मिनिंगफुल नाव द्यायचं. नाही तर मग एबीसी XYZ असं नाव दिलं, परत ती फाईल बघा. कॉम्प्युटरचा उपयोग काय? पूर्वी टाईपरायटर होतं कॉम्प्युटर येण्या अगोदर, आता कॉम्प्युटर आलं आहे ना. टाईपरायटरवर आपण टायपिंग करून लेटर तयार करत होतो का नाही? पण ते सेव्ह राहत होतं का? टाईप केलं, विषय संपला. दुसरं तयार करायची दुसरी कॉपी का परत तुम्हाला टाईप करत बसावं लागायचं. इथं तसं नाहीये. तुम्ही एकदा टाईप करून ठेवलं तर ते लेटर पुन्हा पुन्हा तुम्हाला वापरता येणार आहे. सेव्ह करून ठेवलं पुन्हा पुन्हा वापरता येणार. हा कॉम्प्युटरचा आणि टाईपरायटर मधला महत्वाचा फरक. मग आता मला सेव्ह करायचंय, मग मी जातोय फाईल मेनूला, क्लिक करतो. फाईल मेनू मध्ये बघा सेव्ह कमांड आहे का इथं? सेव्ह, त्याला कंट्रोल S हा कीबोर्ड शॉर्टकट आहे. मी याच्यावर क्लिक करतो. क्लिक करताच एक डायलॉग बॉक्स, सेव्ह ॲजचा डायलॉग बॉक्स माझ्या समोर आला. इथं मला नाव टाकायचंय, MSCIT असं मी नाव टाईप करतो. आणि या ठिकाणी त्या फाईलचा प्रकार आहे, वेगवेगळे प्रकार असतात फाईलचा. डिफॉल्ट फाईलचा प्रकार रिच टेक्स्ट फॉर्मॅट असतो, RTF म्हणून आहे. ते RTF एक्सटेन्शन ही फाईल सेव्ह होते. आणि मी सेव्ह बटनाला क्लिक केलं का ती फाईल सेव्ह झाली. कुठं समजलं तुम्हाला सेव्ह झाली? त्या फाईलच्या वरती नाव आलं बघा, MSCIT आहे ना. त्याच्यात न्यू कमांड आहे बघा, न्यू. ह्याच्याने काय होईल? नवीन फाईल, आता ही फाईल क्लोज होऊन जाईल आणि नवीन फाईल तुमच्या समोर येईल. मग तुम्ही त्याच्यामध्ये नवीन टायपिंग सुरू करू शकतात. वरती डॉक्युमेंट नाव आलं बघा, परत तिला डॉक्युमेंट नाव आलं. तुमची MSCIT फाईल क्लोज झाली आहे ना. आता परत ती फाईल ओपन करायची. कोणती? MSCIT ची. मी ओपन कमांड देणार आहे. ओपन कमांड म्हटलं, हे बघा इथे सेव्ह आहे का MSCIT नावाची फाईल. तिला क्लिक केलं आणि ओपन म्हटलं, झाली का? म्हणजे ती फाईल माहिती परत तुमच्याकडे समोर आलेली आहे इथं. मग त्याला सिलेक्ट करून त्याला बोल्ड केलं, त्याला इटॅलिक केलं, पाहिजे ते फॉर्मॅटिंग तुम्ही तिथं मग नंतर करू शकतात. लक्षात घ्या. परत मी सेव्ह म्हणतो. आता मी बदल केला या फाईलमध्ये. काय केला? बदल केला ओपन करून. तिथं वरती एक क्विक ऍक्सेस टूलबार बघितला होता, तिथं पण सेव्ह कमांड आहे. असं फ्लॉपीचं चित्र आलेलं आहे. त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला माहिती फाईल काय करता येईल? सेव्ह करता येईल. म्हणजे फाईल कुठून सेव्ह करता येईल? मेनू मधून फाईल सेव्ह कमांड वापरून, किंवा त्याला कीबोर्ड शॉर्टकट आहे कंट्रोल S, किंवा क्विक ऍक्सेस टूलबार वर इथं सेव्ह बटन दिलेलं बघा. ज्यावेळेस नवीन फाईल असेल ना, त्याच वेळेस तो पहिल्या वेळेस नाव विचारेल सेव्ह करताना. पहिल्या वेळेस एकदा तुम्ही नाव दिलं, नंतर तुम्ही सेव्ह केले का तो नाव विचारणार नाही. त्याच फाईलमध्ये जे काही बदल झाले ते सेव्ह करत चालेल. लक्षात घ्या. परत परत नाव विचारत नाही, फक्त फर्स्ट टाइम नाव विचारतो. ज्या वेळेस त्या फाईलला डॉक्युमेंट असं नाव असतं, त्याने दिलेलं डिफॉल्ट नाव असतं, त्याच वेळेस तुम्हाला नाव विचारेल, नंतर नाव विचारणार नाही.
तुम्हाला वर्ड पॅड मध्ये आता टायपिंग करायचंय, एखादं लेटर तुम्हाला टाईप करायचंय, माहिती टाईप करायची आहे, लक्षात घ्या. तुमच्याकडे पुस्तक आहे, आता तुमचं मराठीत पुस्तक असेल, इंग्लिश मध्ये नसेल, तर तुम्ही ते फोटो काढून आणा किंवा काहीतरी मॅटर घेऊन या बरोबर. तो उद्या तुम्हाला टाईप करायचा आहे वर्ड पॅड मध्ये, हे लक्षात घ्या. हे तुमचं प्रॅक्टिकल असणार आहे. ठीक आहे. आता काय करू आपण, माऊसचे शेप बघू. बघा, जसा जसा माऊस फिरतो ना, तसा तसा त्याचा शेप बदलतो. आता मी वर्किंग एरियामध्ये आहे, तर त्याला आय आकाराचा असतो तो माऊसचा शेप. बघा, आहे का? जसाही मी राईट साईडला जातो, राईट व्हाईट ॲरो मध्ये रूपांतरित होतो. बघा, राईट व्हाईट ॲरो. याचा उपयोग काय होतो, ते सिलेक्शन करण्यासाठी होतो. बघा, सिलेक्ट करतोय आपण टेक्स्ट. पुन्हा वर्किंग एरियात आलो, आय बीम. आता व्हाईट लेफ्ट ॲरो. बघा, त्या विंडोच्या मी बाहेर जेव्हा गेलो तेव्हा व्हाईट लेफ्ट ॲरो तयार होतो, किंवा त्या विंडोच्या प्रॉपर्टीवर मी जेव्हा जातो किंवा कमांडवर जेव्हा जातो, हा सिलेक्शनसाठी असतो. हा शेप सिलेक्शनसाठी, म्हणजे याच्यावर क्लिक केल्यावर सिलेक्ट होणार आहे. आणि त्याच्यानंतर आहे डबल हेडेड ॲरो. अजून एक शेप आहे डबल हेडेड ॲरो. बघा, त्या विंडोच्या बाउंड्रीवर गेलं का त्या माऊसचा शेप डबल हेडेड होतो. त्याला क्लिक करून तुम्ही विंडोची साईज कमी जास्त करू शकतात. खाली गेला, डबल हेडेड झाला. आहे हे बघा, इथे गेला, इथून वाढवली साईज राईट साईडने. वरती गेलात, वरतून तुम्ही कमी करू शकतात, वाढवू शकत नाही. या स्क्रीनच्या बाहेर तर तुम्हाला जाता येणार. बघ, खाली आलो मी, खालून पुन्हा त्याला थोडीशी कमी केली. आहे, होते कमी. डबल हेडेड ॲरो, ज्यावेळेस तो डबल हेडेड ॲरो होतो, तो कुठं होतो, त्या विंडोच्या बॉर्डरवर होतो. बघा, इकडनं मी कमी करतो, लेफ्ट साईडने होते कमी. आता कॉर्नरला जर गेलो तर तो डबल ॲडेड ॲरो असा तिरका होतो, आणि एका वेळेस तुम्हाला हाईट आणि विड्थ ॲट ए टाइम कमी जास्त करतायत. बघ, होत आहे. बघा, ह्या स्क्रोल बारच्या सहाय्याने मी सिलेक्ट करून त्याला वरती खाली घेऊ शकतो. किती शेप बघितले आपण? बघितले 4. आय बीम, व्हाईट लेफ्ट ॲरो, व्हाईट राईट ॲरो. व्हाईट लेफ्ट ॲरो हा सिलेक्शन साठी असतो, तुमची जी माहिती टाईप केली ते सिलेक्ट करण्यासाठी. आणि व्हाईट राईट ॲरो जो असतो तो कमांडच्या सिलेक्शन साठी असतो, कमांडच्या. आणि डबल हेडेड ॲरो, कोणता? डबल हेडेड ॲरो. एवढे हे ॲरोचे प्रकार. तुम्ही ज्यावेळेस काम कराल त्यावेळेस त्याचा जसाही शेप बदलेल त्याच्यावरून तुम्ही अंदाज घ्यायचा की आता इथं काय काम होईल. ठीक आहे, बर, झालं. तर आता आपण ह्या विंडोज बद्दल, विंडोजला काय म्हणतात त्याच्याबद्दल सगळी माहिती बघितली. आता विंडोज शटडाऊन कसं करायचं, बंद कसं करायचं, हे आपण बघ. कधी कोणताही कॉम्प्युटर चालू असेल तर तो आपल्याला बंद करायला लागतो. पण बंद करण्यापूर्वी जे काही सॉफ्टवेअर तुमचे ओपन आहेत ते पहिले तुम्हाला काय करावं लागतील, बंद करावे लागतील. बंद करायचं आपण शिकलो कंट्रोल बटनच्या सहाय्याने. क्लोज बटन आहे का नाही तिथं? पण ते कोणताही प्रोग्राम क्लोज करण्यापूर्वी त्यातली माहिती पहिले सेव्ह करा. सेव्ह झाल्यानंतर मग ती क्लोज करायची. बघा, मी आता पहिले बंद करण्यापूर्वी तो प्रोग्राम मी क्लोज करतोय. क्लोज बटनला मी क्लिक केलं, झाला बंद. हा, अजून कोणते प्रोग्राम ओपन असतील तर हे करायचं, स्टार्ट बटनवर जायचं. स्टार्ट बटनवर पॉवर बटन आहे, त्या पॉवरला क्लिक करायचं आणि त्याच्यामध्ये शटडाऊन हा ऑप्शन आहे. बघा, शटडाऊन. त्याच्यामध्ये रिस्टार्ट ऑप्शन आहे, त्याच्याने कॉम्प्युटर रिस्टार्ट होईल, बंद होऊन पुन्हा सुरू होईल. वॉर्म बूट होईल त्याला म्हणतात. शटडाऊनने कायमस्वरूपी बंद होऊन जाईल तो. आणि एक स्लीप म्हणून बटन आहे बघा, स्लीप. या ऑप्शनने तो स्लीप मोडला जाईल. तुमचं आहे काम ते तसंच चालू राहील, पण मग वीज त्याला एकदम कमी लागेल. बघू, तर शटडाऊन करू. बघा, शटडाऊनला मी क्लिक करतोय. याच्याने काय होणार आहे, कॉम्प्युटर बंद होणार. बघा, शटडाऊनला मी क्लिक केलं, जसंही क्लिक केलं शटडाऊन असा ऑप्शन आला आणि अशी ब्लँक स्क्रीन तुमच्या समोर येऊन तो कॉम्प्युटर पूर्णतः काय होतो, बंद होतो. होतो का नाही? समजतंय मग? असं झाला आपला कॉम्प्युटर बंद. समजलं विंडोज?
हा विंडोज. मग आता आपण आज काय काय बघितलं एकदा परत रिकॅप घेऊ. विंडोज काय आहे? विंडोज ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. कशी ऑपरेटिंग सिस्टीम आहे? जीयूआय मीन्स ग्राफिकल युजर इंटरफेस. तुम्ही ज्यावेळेस छोटे होतात, लहान होतात ना, बालवाडीत गेलात, त्यावेळेस तुम्हाला शिक्षकांनी कसं शिकवलं? अंकलिपी घेतली आणि त्याच्यात चित्र दाखवून अ फॉर आगगाडी अशा पद्धतीने शिकवलं. तसंच या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्युटर शिकवताना ह्या ऑपरेटिंग सिस्टीमने ग्राफिकल युजर इंटरफेसचा वापर केलेला आहे. म्हणजे तुमच्या पटकन लक्षात राहतं, ती कमांड पटकन लक्षात राहत आहे ना. विंडोज सुरू झाल्यावर काय काय दिसतं स्क्रीनवर? टास्क बार, वॉलपेपर, डेस्कटॉप, आयकॉन या गोष्टी तुम्हाला तिथे दिसतात. नंतर विंडोज सुरू झाल्यानंतर स्क्रीनवर दिसणाऱ्या टास्क बारवर डाव्या बाजूस स्टार्ट बटन व उजव्या बाजूस डेट अँड टाइम. स्टार्ट बटनच्या पुढे महत्वाचे प्रोग्रामचे शॉर्टकट्स आपल्याला तिथं काय दिसत असतात. त्यानंतर टास्क बार हा नेहमी स्क्रीनच्या खालच्या बाजूला दिसतो, पण आपल्याला हव्या त्या बाजूस त्याला सेटिंग करता येतं. तो टास्क बार आपल्याला बदलता पण येतो, वर खाली उजवीकडे डावीकडे, पण त्याची खरी पोझिशन ही खाली असते. ठीक आहे. कॉम्प्युटर बंद करण्याच्या दोन पद्धती. कंट्रोल त्याला स्टार्ट बटनला क्लिक करून शटडाऊन तुम्ही करू शकता, पॉवर बटन मध्ये जाऊन शटडाऊन. आणि दुसरी कीबोर्ड शॉर्टकट आहे, त्याला अल्टर F4. काय आहे? अल्टर F4. या पद्धतीने सुद्धा तुम्हाला तो बंद करता येतो. पण अल्टर F4 करण्यापूर्वी तुमचे सगळे प्रोग्राम बंद झालेले पाहिजेत. ठीक आहे. कोणताही प्रोग्राम सुरू करण्यासाठी खालील पद्धती आपण वापरल्या बघा. आपण स्टार्ट बटन ऑल प्रोग्राम्स मधून क्लिक अप्रोप्रिएट प्रोग्रामवर क्लिक करून आपण ते प्रोग्राम काय केले? ओपन केले. किंवा डबल क्लिक ऑन प्रोग्राम आयकॉन ऑन डेस्कटॉपवरच्या प्रोग्रामवर आयकॉनला डबल क्लिक करून पण आपण प्रोग्राम सुरू केला. आणि तिसरी पद्धत आपण वापरली सर्च बॉक्स. स्टार्ट बटनच्या शेजारी टाईप प्रोग्राम नेम. सर्च बॉक्स मध्ये प्रोग्रामचे काही पहिले अक्षर टाईप केले की तिथून सुद्धा तुम्हाला प्रोग्राम काय करता येतो? सुरू कर. हे प्रश्न तुम्हाला विचारले तिथं, लक्षात घ्या. प्रोग्राम सुरू कसा करायचा, कोणत्या पद्धती खालीलपैकी देता आलं पाहिजे. म्हणून पुन्हा रिकॅप घेतोय तुमचा. हा भाग खूप महत्वाचा आहे, बॅगा आवरू नका. बरोबर. नंतर कोणताही प्रोग्राम ओपन केल्यावर एक विंडो मध्ये दिसतो. सदर विंडोवरच्या भागात उजव्या कोपऱ्यात खालील कंट्रोल बटन दिसतात. मिनिमाइज, मॅक्झिमाइज, रिस्टोर डाऊन आणि क्लोज. कोणते बटन असतात विंडोजला? विचारले. आता तुम्हाला लिहिता जरी येत नसेल, घाई होत असेल, तर माझी या लेक्चरची लिंक युट्यूबला असणार आहे, तिथं बघू शकता तुम्ही पुन्हा आणि लिहून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर ओपन झालेल्या प्रोग्रामच्या सर्वात वरच्या आडव्या पट्टीस काय म्हणतात? टायटल बार म्हणतात. विचारले तुम्हाला. ओपन झालेल्या प्रोग्रामच्या टायटल बारवर पुढील बाबी दिसतात. डाव्या बाजूस प्रोग्रामचा लोगो असतो, डाव्या बाजूस आहे ना. नंतर लोगो नंतर क्विक ऍक्सेस टूल बार, त्यानंतर फाईल ओपन आहे तिचे नाव व प्रोग्रामचे नाव आपल्याला दिसते आणि उजव्या बाजूला 4 कंट्रोल बटन दिसतात. ओपन झालेल्या प्रोग्रामच्या विंडोजला टायटल बार व्यतिरिक्त पुढील भाग दिसतात. काय काय? मेनू बार, टॅब्स, हॉरिझॉन्टल स्क्रोल बार, व्हर्टिकल स्क्रोल बार, प्रोग्राम वर्किंग एरिया आणि स्टेटस बार. हे आपण बघितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर ओपन झालेल्या प्रोग्रामच्या सर्वात खालच्या आडव्या पट्टीस स्टेटस बार असे म्हणतात. प्रश्न आलाय, उत्तर पण आहे रेड मध्ये. बघू आता किती मार्क पडतात. त्यावर प्रोग्राम नुसार त्या ओपन झालेल्या प्रोग्राम बाबतची माहिती दिसते, आहे ना. माउस पॉइंटरचे वेगवेगळे शेप आपण बघितले, 4 शेप बघितले. अजून याच्या व्यतिरिक्त भरपूर शेप आहे, पण आपल्याला महत्वाचे जे 4 शेप ते बघितले. आय बीम, व्हाईट राईट एरो, व्हाईट लेफ्ट एरो आणि डबल हेडेड एरो. येते लक्षात? विंडोज मध्ये समाविष्ट असणारे महत्वाचे प्रीडिफाईन प्रोग्राम्स बघा. जसे विंडोज लोड होतं तुमच्या कॉम्प्युटरवर, त्यावेळेस हे प्रोग्राम ऑटोमॅटिकली तिथे इन्स्टॉल होतात. जे वर्ड पॅड, नोटपॅड, पेंट, विंडोज एक्सप्लोरर, कॅल्क्युलेटर, कमांड प्रॉम्प्ट, साऊंड रेकॉर्डर, या गोष्टी ऑलरेडी काय झालेल्या असतात? तिथे इन्स्टॉल असतात. याच्यातले काही भाग वर्ड पॅड, नोटपॅड, पेंट, हे कॅल्क्युलेटर हे आपण ओपन करून बघितले. तुम्हाला प्रश्नात येणार आहे का विंडोज मध्ये प्रीडिफाईन प्रोग्राम कोणते? हे 7 आहे.
तुम्हाला याच्या व्यतिरिक्त एखादा येईल मल्टिपल सिलेक्शनचा तो प्रश्न असेल, यातले काही येतील आणि काही एखादा याच्या व्यतिरिक्तच येईल किंवा सगळे याच्यातलेच येतील, भरोसा नाही. सगळे आले तर तुम्ही फासतात आणि एक सोडून देतात कोणता तरी. ठीक आहे. माऊसचे शेप्स मी तुम्हाला सांगितले इतक्यात. व्हाईट राईट आरो सिलेक्शन एरियामध्ये, आय बीम वर्किंग एरियामध्ये, डबल हेडेड आरो विंडोजच्या कडेवर माऊस पॉइंटर गेल्यावर, आणि ब्लॅक लेफ्ट आरो किंवा व्हाईट लेफ्ट आरो टॅब किंवा टायटल बारवर सिलेक्शन साठी त्याचा उपयोग आपल्याला होत असतो. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी आज आपण विंडोजच्या बाबत शिकलेलो आहेत. आता तुम्ही चांगल्या पद्धतीने विंडोज ऑपरेट केलं पाहिजे. ज्या विंडोज ओपन होणार आहे त्या व्यवस्थित ऑपरेट केल्या पाहिजेत. ओपन झालेला प्रोग्राम तुम्ही सेव्ह केला पाहिजेत, बरोबर. आणि आता तुम्हाला प्रॅक्टिकल काय असणार आहे, वर्ड पॅड ओपन करायचं आणि त्याच्यात काहीतरी मॅटर तुम्हाला टाईप करायचं आहे, हे लक्षात घ्या. कराल ना मग उद्या टाईप? ठीक आहे. तर मग आज आपण इथं थांबतोय. कोणाला काय अडचण आहे का? नाहीच म्हणतात बघ.